मी स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये जे नवे असतील त्यांनी लगेच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी स्वामी समर्थांच्या सेवेत माझा व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन आपले जे सेवेकरी आहेत त्यांना पण नक्कीच पाठवा, कारण आपल्याला सेवेकरी वाढवायचे आहेत आणि आपलं वाढ हेच सांगतो की मला जे ज्ञान आहे ते मला इतरांना द्यायचे आहे, त्याला सेवेकरी बनवायचं आहे. तर तुम्ही अधिक मासात एक तरी सेवेकरी बनवला तरी खूप छान असं तुमचं पुण्य होणार आहे. म्हणजे पुण्याचा एक तो भागच आहे आणि स्वामी सेवेचा पण एक भाग आहे. तर आता आपण बघूया की काही जण म्हणतील अधिक मास संपत आला, 15 दिवस शेवटी, माझी काही सेवा झाली नाही, मी काय करू. अजिबात टेन्शन घेऊ नका. तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला एक दिलेली एक संधी किंवा एक ऑपॉर्च्युनिटी किंवा एक सुवर्ण काळ आहे असा की हे लास्टचे 5 दिवस असतात ना, त्यात तुम्ही भरपूर सेवा करू शकता आणि ते खूप अत्यंत महत्त्वाचे दिवस असे आहेत. तर कोणते? 11 जून ते 15 जून पर्यंत तुम्ही अशी खूप सेवा करू शकता. तुम्ही बघितलं तर बघू शकता कॅलेंडरमध्ये पण आता लगेच बघू. 11 तारखेला आहे एकादशी आणि मला वाटते ही अधिक मासामधली दुसरी एकादशी आहे. आणि 12 तारखेला आहे प्रदोष, 13 तारखेला आहे मासिक शिवरात्री आणि 14 आणि 15 तारखेला आहे अमावस्या. तर तुम्हाला माहीतच आहे की एकादशीला काय सेवा करतो आपण. एकादशीला भरपूर जणांचा उपवास पण असतो आणि त्याचबरोबर एकादशी हा तुम्हाला माहिती आहे की अधिक मास हा पूर्ण श्रीकृष्णाला अर्पित केलेला, समर्पित केलेला हा महिना असतो असं पण म्हणतो. आणि अधिक मास कसा येतो तुम्हाला माहिती आहे, 33 महिन्यातला हा सण येतो तुमच्यासाठी. त्यामुळे सगळ्यांना हुरहुर लागलेली असते की एवढा 33 महिन्यातनं हा अधिक मास आला, माझी सेवा नाही झाली. असं काही नाही, टेन्शन घेऊ नये. 5 दिवसात तुम्ही भरपूर सेवा करू शकता. तर एकादशीला तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एक मास करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि असे 108 माळ म्हणजे 108 वेळा म्हणजे एक माळ करू शकता तुम्ही. ज्यांना 18 माळ करायचे त्यांनी 18 माळ करा, काही विषय नाही. आणि त्याचबरोबर काही जण म्हणले असतील की आता हा अधिक मास श्रीकृष्णांचा आहे, तर काही जण म्हणले असेल म्हणजे श्रीकृष्णांचा अभिषेक नाही झाला तर तुम्ही अभिषेकही करू शकता. श्रीकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे एकादशीला तुम्ही ते एक मास म्हणू शकता आणि नित्यसेवेमध्ये पण आपल्याला दिलेला आहे एक मंत्र, तर तो पण म्हणू शकता. असं दोन्ही मंत्र म्हणू शकता तुम्ही. आपल्याला फक्त ह्या महिन्यात काय करायचे, अधिकाधिक नामस्मरण करायचे आणि देवाला आपल्याला प्रसन्न करायचे. हाच म्हणू शकतो आपण नामस्मरण आणि दान धर्मचा हा महिना असतो, बरोबर. आता तुम्ही म्हणाल एकादशीची सेवा झाली, त्याच्यानंतर आली तुमची 14 आणि 15 तारखेला, तर ह्यात काय तर अमावस्या आहे. आता सर्वांना माहीतच असेल की अमावस्याला काय सेवा करायची. मोस्टली आपण काय करतो की अमावस्याला काय करतो, आपण गोमूत्र घेतो एका वाटीत काय घेतो, त्यातच मिक्स करतो आपण हळद आणि मिक्स करतो आणि ते आपला उंबरडा असतो मेन दरवाजा, तिथं आपण काय करतो, लेपन करतो. लेपन करणे म्हणजे काय की मी आधीच पण व्हिडिओ टाकला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. शनिवार सेवा असा माझा एक व्हिडिओ आहे, त्यात तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली शनिवारी नसते करायची, दर अमावस्याला पण करायचं असते आणि दर रोज तुम्ही गेले ना उंबरट्याला हळदीचं लेपन तरी चालू शकतं. म्हणजे जी नकारात्मक गोष्ट असते ती बाहेर समजेल पुढे जाते असं असतं, म्हणजे खूप चांगली गोष्ट असते. त्यामुळे आत्ता जर कोण करत असलं तर लगेच करायला सुरुवात करा, खूप छान प्रचिती येईल तुम्हाला. तर आपण काय करतो, हळद आणि गोमूत्र मिक्स करतो, त्याचं लेपन करतो आणि उंबरट्याचा जो मध्यभाग असतो तिथं आपण स्वस्तिक काढायचं कुंकवाने, कारण तिथं असं म्हणतात की काहीतरी असतं, त्यामुळे ते काढू शकता तुम्ही. स्वस्तिक ते काढा आणि त्याच्यानंतर छान अशी रांगोळी काढा, म्हणजे ते दिसताना पण खूप छान दिसतं आणि म्हणजे बघा पॉझिटिव्ह एनर्जी पण येते आणि दिसताना पण खूप छान दिसतं. त्यामुळे तुम्ही ते करायला सुरुवात करा. आणि त्याचबरोबर हे आपण अमावस्याला करतो, हे झाली उंबरट्याची सेवा. त्याचबरोबर काय केलं, अमावस्याला घर साफसफाई करतात आणि तुम्हाला सांगा इतर दिवशी घर साफसफाई करायचीच नाही, फक्त शनिवारी करू शकता तुम्ही, बुधवारी करू शकता आणि अमावस्याला जरूर करायची असते. जाळ्या जळमट आपल्या घरातली काढायची असते. त्यामुळे कसं असतं, आपल्या घरात सुख शांती, त्यात पैसा, आर्थिक आपली परिस्थिती सुधारते असं असतं. त्यामुळे जाळ्या जळमट अमावस्याला हे आपण सेवा करतो. आणि ह्यात त्यांना महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का, ह्या अधिक मासामध्ये ना तुम्हाला ह्या अमावस्यामध्ये पितृदोष म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे प्रत्येक घराला पितृदोष हा असतोच. असं कोणतंच घर नाही की त्याला पितृदोष नाही, पितृदोष असतो. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या नित्यसेवेमध्ये दिले मी टॅग करते, पितृदृष्टीकारक स्तोत्र म्हणून एक आहे, तर ते पेज नंबर वगैरे
टॅग करेन जे तुम्ही बघू शकता ते बोलायचं आहे. आणि पित्रांना खुश करण्याचे हे 2 दिवस आहेत आपले शेवटचे महत्त्वाचे. आणि तुम्हाला माहिती आहे पितृदृष्टी स्तोत्र कसं वाचायचं असतं. आपण रेग्युलर काय करतो जे आसन असतं आपल्या देवाला ते आसन घ्यायचं नाही, कुणी अशी चूक करायची नाही. तर पितृदृष्टी काळाचा स्रोत वाचतो आपण त्यावेळी आपल्याला वेगळं आसन ठेवायचं आहे. आणि काय करायचं आपण अंघोळ केली, स्नान केले की लगेच यायचं बाहेर आपण. आणि दक्षिण दिशेला आपण जे पितृदृष्टीकार स्तोत्रासाठी पितृदोषासाठी जे आसन ठेवलंय ते आसन घ्यायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि पितृदृष्टीकार स्तोत्र बोलायला सुरुवात करायची. आणि तुम्हाला हे कुणी करायचं तर मोस्टली हे गुरुमाऊलींनी सांगितले की आपल्या पुरुषांनी म्हणजे जो कर्ता पुरुष असतो त्यांनीच करायची सेवा. जर त्याला वेळ नसेल, काही कारणास्तव नसेल तर स्त्रियांनी केली तरी चालेल, काही हरकत नाही. पण मी म्हणजे काही कारण असलं तर नाही तर मोस्टली त्यांनीच करावी. ते वाचून झाल्या देवपूजेला देवाला कोणालाही हात लावायचा नाही. ते झाल्या लगेच आपण हातावर पायावर तोंड धुवायचं, पाणी घ्यायचं आणि मगच आपल्या नित्य सेवेला म्हणजे सेवेला सुरुवात करायची आणि सेवा करायची. तर ते उपयोगी पडतं. कळलं? हे पितृदृष्टीकार स्तोत्र सर्वांनी 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे सेवा करा. तर त्याचबरोबर तुम्हाला सांगते या दिवसात आहे ना दीपदान पण करणं खूप महत्त्वाचं आहे. तर 5 दिवस तुम्ही कंटिन्यू दीपदान पण करू शकता. त्याचबरोबर गोधन म्हणजे नाही का गोधन करणं खूप महत्त्वाचं. म्हणजे गोधन म्हणजे काय असतं, एक गाय असते, एक छोटेसं वासरू असतं, ते तुम्ही तुमच्या ब्राह्मणला किंवा कोणाला पण दान करू शकता. ते पण खूप छान असतं. आणि छोट्या छोट्या सेवा असतात त्या तुम्ही करा. ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही हे करा. तुम्हाला खूप असं जाणवेल कारण हा अधिक मासात 33 महिन्यातून येतो. असं काही रोज येण्यासारखा नाही किंवा 6 महिन्याने येण्यासारखा. म्हणजे असं खूप असं हे असतं. त्यामुळे 33 महिन्यात येणारा हा सण असतो. तेव्हा माझं म्हणणं आहे की तुम्ही हा मास म्हणजे अधिक मासाचा पुरेपूर उपयोग करा. म्हणजे देवाने दिलेली संधी आहे त्या संधीचं सोनं करा. हीच मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. आणि जास्तीत जास्त सेवा करा. स्वामींचं रुजू करा. तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही जी केलेली सेवा आहे असं नाही म्हणू शकत की त्या सेवेचं तुम्हाला लगेच आता फळ मिळेल, काही ना उशिरा फळ मिळेल. पण स्वामी कोणतीही सेवा म्हणजे कोणतीही स्वामी गोष्ट ते उदार ठेवत नाही. प्रत्येकाला त्याचा वेळ आली की योग्य वेळ आली की सर्व काही देतच असतात. मी माझ्यावरनं पण सांगते. आता तुम्ही म्हणाल लगेच पाहिजे असं नसतं ना. तूप खाल्ले की रूप येतं का आपल्याला? नाही. तसंच आहे तुम्ही सेवा करा, तुमची सेवा ती नावावर रुजू होते. मग ती स्वामींना माहिती की ह्या व्यक्तीला कधी गरज आहे तेव्हा ते त्याचं काहीतरी फळ देत असतात. त्यामुळे तुम्ही सेवा करत राहा. मेवा तुम्हाला मिळणारच आहे. कोणत्या अपेक्षा न करता करा. बरोबर स्वामींना माहिती आहे तुम्हाला कशाची गरज आहे, काय पाहिजे, सगळं स्वामींना माहिती आहे. ते करू शकतात. आणि आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करा, सेवा करा. त्यानंतर तुम्हाला जर आता तुम्हाला तुम्ही काय जण म्हणू शकता म्हणजे बोलू शकता की मी आता कुलदेवीला माझं राहिला जायचं तर आता जावा, तिचा मान सन्मान करा, ओटी भरा. काय म्हणजे तुळजाभवानी ही कुलस्वामिनी आहे तर तिथे जावा, महालक्ष्मीला जावा, तिथे जाऊन ओटी भरू शकता तुम्ही. तिचे 11 अलंकार असतात ते ओटीमध्ये देतात ते असतं तिथं म्हणा. मग तुम्हाला सांगते ते करा. तुम्ही तिचा मान सन्मान करा. आपल्या कुलदेवता म्हणजे ज्योतिबा असेल, खंडराय असेल, सिद्धनाथ असेल असे वेगवेगळे काय ते कुलदेवता असतात. तिथं जाऊन तुम्ही करू शकता. म्हणजे ते तर नारळ करू शकता. ह्या दिवसात आपल्या कुलदेवी कुलस्वामिनीचा पण मान सन्मान केला तरी खूप छान आहे. खूप म्हणजे ह्या गोष्टी ह्या महिन्यात सगळं तुम्ही व्यवस्थित करू शकता. ह्या महिन्यात तुम्ही जेवढं चांगलं कराल, देवाचं नामस्मरण करा, दान धर्म दुसऱ्यांना मदत कराल तेवढं तुमचं अधिक वाढत जाणार. अधिकोत्तम असं म्हटलं जातं नाही का. त्यामुळे तुमचं वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यात तेवढं वाटेल तेवढी सेवा करा. कोणता पण तुम्हाला हे म्हणता येत नाही तर तुम्हाला कोणत्या देवाचं नाव येतं त्या देवाचं नाव घेत जावा. पण ह्या महिन्यात खूप अशी सेवा करा. लास्टचे 5 दिवस तुम्ही तुमच्या जीवनातले महत्त्वाचे दिवस असे समजून सेवा करा. नक्कीच तुम्हाला मेवा मिळेल. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही सेवा केली का नाही आणि कोणाला काही प्रतिक्रिया आली आणि काही चुकलं असले तर ते माझे शब्द आणि सगळे बाकीचे चांगले शब्द स्वामींचे. श्री स्वामी समर्थ.